श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्रामधील अजून एक परमपवित्र कथा. भक्तांनो, आज आपण अक्कलकोटची भरभराट कशी झाली हे पाहणार आहोत. स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच मनोवांछित फळही मिळते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, श्री स्वामी महाराजांची कीर्ती उत्तरोत्तर वाढत होती. स्वामींचे अनेक चमत्कार पाहून लोकांची श्रद्धा वाढू लागली. गावोगावीचे लोक दर्शनास येऊ लागले. त्या नगरास अमरावतीची शोभा आली. स्वामी महाराज तेथे येईपर्यंत अक्कलकोटास कोणी बाहेरचे लोक कधी येत नव्हते. सर्वत्र श्री समर्थांची प्रसिद्धी होऊन त्या गावास आता वैभव प्राप्त झाले. श्री मालोजी राजे हे दत्ताचे परमभक्त होते. त्यांच्या पुण्याईने स्वामी महाराज त्या गावात आले असे लोक समजत होते. श्री मालोजी राजे यांच्यावर आलेल्या अनेक संकटांतून स्वामींनी त्यांना वेळोवेळी मार्ग दाखविला. भारताच्या सर्व भागातून स्वामींच्या दर्शनास लक्षावधी लोक येत असत. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामी त्यांच्यावर कृपा करीत असत. स्वामींच्या हातात एक पितळेची कडी होती. त्यावर अनेक देवतांची चित्रे काढलेली होती. ती कडी घेऊन स्वामी खेळत असत. जो दर्शनास येई त्याचे जे उपास्य दैवत असे ते स्वामी त्यास कडीवर दाखवीत असत व ते बरोबर असे असा सर्वांना अनुभव येई. लाकडाची व हस्तिदंताची वाटोळी चक्रे स्वामींनी जवळ खेळण्यास ठेवलेली होती. लहान बालकाप्रमाणे स्वामी त्याच्या जवळ खेळत बसत. त्याचप्रमाणे ते एके ठिकाणीही कधी राहत नसत. दिवसातून 10-5 स्थाने ते बदलत होते. स्वामींच्या दर्शनास बहुत करून संकटात सापडलेले, व्याधींनी पिडलेले किंवा ज्यांना धन प्राप्ती व्हावी, संतान व्हावे असे इच्छुक लोक जास्त असत. केवळ दर्शन व ज्ञानप्राप्ती यास्तव येणाऱ्या लोकांची संख्या फार कमी असे. स्वामी सर्वांना तृप्त करीत म्हणून स्वामी हे त्या लोकांना देवच वाटत असत. स्वामी बागेत किंवा जंगलात कुठेही असले तरी भक्त मंडळी सकाळ संध्याकाळ त्यांची आरती करीत असत. परंतु स्वामी रागात असले तर ते आरती करून देत नसत. त्यांची इच्छा जाणून त्यांचे पूजन अर्चन आरती सर्व होत असे. कधी कधी आरतीच्या वेळी एक बोट महाराज दाखवीत. त्याचा अर्थ एक चरण म्हणून आरती
पुरी करावी. 2 बोटे दाखविली तर 2च चरण म्हणावे. एखादे वेळेस महाराज आनंदात असले तर संपूर्ण आरती म्हणावी. याप्रमाणे त्यांचा क्रम चालू असे. महाराजांची मर्जी असली म्हणजे ते भक्तजनांजवळ गोड भाषण करून त्यांच्या मर्जीप्रमाणे सेवा करून घेत. पण जर मर्जी नसेल तर महाराजांच्या सभोवार 100 फुटांवर मोठ्या राजांचीही येण्याची प्राज्ञा नव्हती. परंतु हा राग खरा नसे. काहीतरी वृत्तिक्षोभ होत असे एवढेच. एकदा महाराज अक्कलकोट येथे वडाच्या झाडाखाली बसले असताना कोणास दर्शनास येऊ देईनात. जवळच एक अभाविक ग्रस्त बसला होता. तो म्हणू लागला की हे साधू म्हणवितात, मग यास राग कशाला पाहिजे. त्यावेळी महाराजांनी काहीच उत्तर दिले नाही. पुढे 15 दिवसांनी त्याच वडाखाली माटेबुवा यांचे कीर्तन चालू होते. बराच समुदाय जमला होता. त्यावेळी महाराज म्हणाले, मला राग असता तर इतके लोकांची भाजी करून खाल्ली असती. हे वाक्य महाराज पुष्कळ वेळा म्हणाले. त्या गृहस्थाच्या कानावर हे वाक्य गेले व तो मनोमन ओशाळला. महाराज मनाने पूर्ण दयाळू असून ते भक्तजनांचे नेहमी संरक्षण करतात हे सर्व भक्तांना माहीत झाले होते. कोणतीही गोष्ट महाराज शब्दाने न सांगता कृतीने सांगत असत. एखाद्या वेळी कोणी सेवेकरी भांडू लागला म्हणजे महाराज त्याला जवळ बोलवीत व त्याचे हातात मुंगी देत, म्हणजे मुंगी होऊन साखर खावी असे दाखवीत. श्रीमंत मालोजीराव भोसले यांची भक्ती श्री स्वामी चरणी एकनिष्ठ होती. त्यांना पुत्र प्राप्तीची फार इच्छा होती. श्री स्वामी कृपेने राणीसाहेब घरोदर झाल्या. पुढे काही लोकांनी त्यांना पुत्र होईल किंवा कन्या होईल असा प्रश्न केला. तेव्हा महाराज म्हणाले, बांगडी लाव. हे ऐकून राणीसाहेबांना मुलगी होईल असा अर्थ सर्वांनी घेतला व पुढे त्यांना मुलगीच झाली. दुसऱ्या वेळी सुद्धा लोकांनी परत हाच प्रश्न विचारला. तेव्हा महाराज चुलीजवळ जाऊन बसले. तेव्हा द्वितीय कन्यारत्न झाले. तिसरे खेपेस हाच प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा बंदूक सोडण्याची कृती दाखवीत स्वामी म्हणाले, लगाव सरबत्ती. तोफेने आनंद व्यक्त करण्याची आज्ञा झाली व त्यावेळी खरोखर पुत्ररत्न प्राप्त झाले आणि सर्वकडे आनंदोत्सव झाला. अमोघ संतवाणी भक्ता उपदेश जनी. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामींची ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.